दरम्यान गेल्या 14 ते 15 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे लातूरमध्ये शेतीला मोठा फटका बसलाय। एकूण 90 गावं बाधित झाली आहेत, तर जिल्ह्यामध्ये पावसामुळे 6 जणांना प्राण गमवावे लागलेत। 308 गावातील 4187 शेतकरी पावसामुळे बाधित झालेत। वेळेआधीच आलेल्या पावसानं जिल्ह्याचं अर्थकारण पूर्णतः कोलमडलंय। लातूरमध्ये जो मागील 14 दिवसापासून पाऊस सुरू आहे त्यानं अक्षरशः धुमाकूळ केलेला आहे। आता सध्या आपण महापूर या ठिकाणच्या शेतशिवारात आहोत आणि इथं पाहू शकतो की मोठ्या प्रमाणातली जी शेतजमीन आहे त्याच्यावर पाणी आहे। जे पीक होतं ते पाण्याखाली गेलेलं आहे। मशागतीपूर्व जे काम आहे ते अद्याप झाली नाहीत आणि या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर आता प्रश्न निर्माण झालेला आहे। पाणी तर सारखं पडतंय, पाणी सारखं चालू आहे, काय सांगा? पाऊस आज 14 दिवसापासून चालू आहे। सगळं शेतीचं जे काम आहे ते रखडलेले आहेत। शेतामध्ये सगळीकडे पाण्याचा धुमाकूळ चालू आहे, त्यामुळे जनावरांचा अवघड पण झालेला आहे। जनावर चरता येणार गेले, म्हशींचं अवघड झालेलं आहे। म्हशी पण घरी गोठ्यातच बांधून आहेत। त्याच्यानंतर माणूस जीवनी विस्कळीत झालेला आहे। सध्याला माणसांना पण शेतामधले कुठे कामं करता येणार गेलेत। 40-45 वर्ष वय झालेलं आहे, कधी पाऊस असं पडाय नाही, नुकसानी बी व्हायला नाही। या पावसानं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलंय, अर्थकारण पूर्ण बिघडून टाकलंय आणि भविष्यात असणारं जे शेतीचं अर्थकारण आहे त्याला या पावसानं फटका दिलेला आहे। या सर्व परिस्थितीचा गांभीर्यानं विचार सरकार करेल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ड्रोन पायलट महेश खोसेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, महापूर।